नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026चे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, CTET परीक्षा म्हणजे हे शिक्षक पात्रता परीक्षा असते. त्याला आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षासुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोडल्या जाते. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला फॉर्म पूर्णपणे कंप्लीट भरून घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी एक्झाम देऊन तुम्ही शिक्षक या पदासाठी पात्र होऊ शकता. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण थोडक्यात फीज वगैरे काय आहे ते या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की तुम्ही परीक्षेचे नाव आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 म्हणजे CTET फेब्रुवारी 2026. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. 1ली ते 5वीसाठी 50% गुणासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सोबतच तुम्हाला डी-एड किंवा डी-टी-एड जे डी-एड, बी-एड असते ते असणे आवश्यक आहे. 1ली ते 5वीला 12वी उत्तीर्ण आणि डी-एड असणे आवश्यक आहे. आणि 6वी ते 8वी या पदासाठी म्हणजे या शिक्षक या किंवा 6वी ते 8वी शिकवण्यासाठी 50% गुणासह पदवीधर असणे आवश्यक आहे आणि सोबतच तुम्हाला बी-एड किंवा समतुल्य संबंधित क्वालिफिकेशन या ठिकाणी असाल तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी अप्लाय करू शकता. आणि जर का तुम्ही डी-एड वगैरे झाले असाल तर तुम्ही 12वी पास असाल 50% गुणासह तर तुम्ही 1ली ते 5वीसुद्धा 5वीला अप्लाय करू शकता आणि तुमच्याकडे जर दोन्हीही क्वालिफिकेशन असेल डी-एड, बी-एड आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही दोन्हीही अ, पदासाठी किंवा दोन्हीही ऑप्शनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी फीज आहे जनरल आणि OBCला पेपर 1 ते पेपर 2 यासाठी ₹1000 आहे आणि SC-STला आणि PWDला ₹500 या ठिकाणी फीज आहे. पेपर 1 ते पेपर 1 किंवा पेपर 2 साठी. त्यानंतर पेपर 1 व पेपर 2ला जनरल आणि OBCला ₹1000 त्याचप्रमाणे SC-ST, PWDला ₹600 या ठिकाणी फीज स्ट्रक्चर आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन मोड आहे. त्यानंतर याचा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 डिसेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली असून संपूर्ण जर का तुम्हाला माहिती लागत असेल तसे तसे आपल्या चॅनल त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता संपूर्ण डिटेल्स. आणि मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, हे CTETचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे पोर्टल आहे. याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. तुम्हाला हा फॉर्म 3 स्टेपमध्ये कंप्लीट करायचा आहे. पहिली स्टेप आहे अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला फॉर्म फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर फॉर्म पूर्ण भरल्यावर फीज पे करायची असते. त्यानंतर फीज पे केल्यावर तुम्हाला डाउनलोड आणि कन्फर्मेशन पेज म्हणजे PDF किंवा प्रिंट काढून घ्यायची असते. अशा प्रकारे तुम्ही 2, 3 आणि 4 स्टेपमध्ये हा फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक ऑप्शन आहे की रजिस्ट्रेशन युअरसेल्फ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सूचना वगैरे वाचून घ्यायचे आहेत. नाही वाचलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला एकदम खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. पेपर 1ला किती फीज आहे, त्यानंतर पेपर 2ला किती फीज आहे इत्यादी.
त्यानंतर ॲप्लिकेशन स्टार्ट वगैरे ऑनलाईन सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, कारण की कुठल्याही प्रकारे मिस्टेक न होता हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम कॅन्डिडेट नेम्स या ठिकाणी टाकायचा आहे. आता कॅन्डिडेट नेम कसा टाकायचा आहे? तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याही प्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे या ठिकाणी नाव तुम्हाला टाकायचं आहे किंवा टाईप करायचं आहे कॅन्डिडेट नेममध्ये. त्यानंतर कॅन्डिडेट नेम टाकल्यावर तुम्हाला 10वीच्या नुसार तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर इकडे फादर नेम टाकायचं आहे, मदर नेम. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला फिलअप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जेंडर मेल, फिमेल. जर का मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समोर दिलेलं आहे की आयडेंटिटी टाइप्स. आयडेंटिटी टाइप्समध्ये तुमच्याकडे वोटर आय डी, पासपोर्ट किंवा बँक पासबुक विथ फोटोग्राफ, त्यानंतर राशन कार्ड विथ फोटोग्राफ, अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला जर का ह्या 4-5 ऑप्शनपैकी तुमच्याकडे कोणतं ऑप्शन नसेल तर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक ऑप्शन दिलेला आहे की एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ द फोटोग्राफ. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आधार कार्डसुद्धा यूज करू शकता. तर मी या ठिकाणी हेच ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन निवड या ठिकाणी तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर म्हणून तो नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे हे माहिती भरल्यावर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भरल्यावर तुम्हाला खाली कन्फर्म पर्सनल डिटेलचं ऑप्शन किंवा दुसरा कॉलम राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सेम माहिती भरायची आहे. कॅन्डिडेट कन्फर्म नेम, कन्फर्म फादर नेम, कन्फर्म मदर नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ह्या गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. त्यानंतर समोरचा कॉलम आहे कॉन्टॅक्ट डिटेलचा. आता कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस असेल, कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम आपला जो गावचा ॲड्रेस असेल किंवा शहराचा तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल ॲट पोस्ट वगैरे जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंट्री निवडायची आहे. जी आपली कंट्री असेल ते तुम्ही कंट्री चूज करू शकता. त्यानंतर इकडे तुम्हाला जे आपलं स्टेट असेल बिलॉंग. मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट, पिनकोड वगैरे टाकल्यावर खालचा कॉलम आहे की इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तो या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी, त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबर. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दोन्ही वेळा कन्फर्म टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला खाली तुम्हाला इकडे आय सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर का तुमचा अलग ॲड्रेस असेल तर तुम्ही अलग ॲड्रेससुद्धा टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की चूज पासवर्ड. या ठिकाणी तुम्हाला एक असा पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये काही लेटर कॅपिटल, काही स्मॉल आणि @ 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक पासवर्ड बनवू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक पासवर्ड तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. PASS @ 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर खाली तुम्हाला सेम कन्फर्म अशा प्रकारे एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे एक ऑप्शन चूज करू शकता सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून. तर मी या ठिकाणी एक ऑप्शन निवडतो, व्हॉट इज युअर फेवरेट कलर. त्यानंतर खाली एक दुसरं पण ऑप्शन आहे की व्हॉट इज युअर फेवरेट बुक. अशा प्रकारे तुम्ही एक सोपी आणि सिंपल क्वेश्चन तुम्ही निवडू शकता. मी या ठिकाणी कलर हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर जे ऑप्शन तुम्ही निवडलं ते ॲन्सर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी कलर हे ऑप्शन निवडल्यावर मी या ठिकाणी रेड हे ऑप्शन टाकलेलं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण ओदरची माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर आहे, हा कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
मित्रांनो, यामध्ये जर का काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये काय टाकायचं आहे हे माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ही संपूर्ण माहिती पद्धतशीरपणे भरलेली असून या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, कारण की एकदा सबमिट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी डबल करेक्शन वगैरे करता येणार नाही. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर पासवर्ड वगैरे टाकल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे कॅप्चर टाकून. तर या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लोज या ऑप्शनला क्लिक केल्यावर जी अगोदरची माहिती भरली आहे ती या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या सर्व चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल माय नेम, जेंडर, ॲड्रेस, फादर नेम, मदर नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ या गोष्टी तुम्हाला क्लिक केल्यावर खाली तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर पुन्हा येस या ऑप्शनला क्लिक करूया आणि तुम्ही जो नंबर यूज केला आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता OTP सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम 3 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. एक आहे रजिस्ट्रेशन फॉर्म, हे झाला आहे कंप्लीट. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेमेंट. या ठिकाणी समोरची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 6 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा पर्सनल डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आपण जेवढी माहिती भरली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर जे माहिती राहिली असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल इंडियन, आपलं जे इंडियन कंट्री असेल इंडिया, ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इंडिया निवडल्या तुम्हाला इकडे कॅटेगरी, जे तुमची कास्ट असेल SC ST ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. त्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फर्म कॅटेगरी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही हँडिकॅप असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस नो करायचं आहे. हँडिकॅप असल्यास त्या ठिकाणी डिटेल तुम्हाला भरावी लागेल. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म मित्रांनो, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्ही एम्प्लॉई आहे का तर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो ठेवायचं आहे. या ठिकाणी तुम्ही नॉट एम्प्लॉय करू शकता किंवा जर का तुम्ही जॉबर असाल तर तुम्ही एम्प्लॉई एस टीचर हे सुद्धा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. परंतु या केसमध्ये नॉट एम्प्लॉई आहे, त्यामुळे मी नॉट एम्प्लॉई हे ऑप्शन निवडणार. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला पुन्हा येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरचं पेज आहे अप्लाय फॉर. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का अप्लाय फॉर या ऑप्शनला क्लिक केल्यास अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर 2 ऑप्शन तयार होतील. एक आहे पेपर 1 साठी, त्यानंतर पेपर 2 साठी. जर का तुम्हाला पेपर 1 साठी जर अप्लाय करायचं तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनला निवडायचं आहे. जर का तुम्हाला फक्त पेपर 2 द्यायचा आहे 6 ते 8 तर तुम्ही पेपर 2 या ऑप्शनला क्लिक करू शकता. परंतु जर का तुम्हाला पेपर दोन्ही द्यायचे असेल तर तुम्ही खाली ऑप्शन आहे बोथ, तर तुम्ही बोथ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी पेपर फक्त मला 1 द्यायचा आहे, कारण की माझ्याकडे फक्त B.Ed असून तर मी पेपर 1 या ऑप्शनला क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, एक्झाम लँग्वेज. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी भरपूर लँग्वेज दिलेले आहेत. मी या ठिकाणी मराठी हे लँग्वेज निवडतो. दोन्ही मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. तुम्ही कुठल्याही तुम्हाला जे सोयीनुसार तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी तुम्हाला 2 लँग्वेज चूज करायचे आहे तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर
क्लास 1 ते 2 म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एखादा कोड चूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जो कोड निवडसाल, या ठिकाणी पाहता की तुम्ही तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. तर पेपर 1 साठी आणि पेपर किंवा 2 साठी अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत. या ठिकाणी तुमच्याकडून जर का गलतीने कुठलाही ऑप्शन निवडला गेले, तर काही घाबरायचं काम नाही आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी या ठिकाणी हे पहिलं ऑप्शन निवडतो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोड नंबर टाकायचा आहे. त्या ठिकाणी कोड टाकल्यावर या ठिकाणी तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन असेल ते या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. माझ्याकडे एक डिप्लोमा आहे फक्त किंवा मग तुम्ही जर का तुमचं डिग्री एज्युकेशन असेल तुम्ही हे सुद्धा निवडू शकता. तर या ठिकाणी मी डिप्लोमा हे ऑप्शन निवडतो. तुमच्याकडे जर का डिग्री असेल तुम्ही दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करून या ठिकाणी कॅप्चर टाकून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी फक्त या ठिकाणी डिप्लोमा हे ऑप्शन निवडणार आहे कारण की माझ्याकडे फक्त डिप्लोमा आणि पेपर 1 साठीच मला फक्त या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सुद्धा अशा प्रकारे माहिती भरल्यावर तुम्हाला शो नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शो नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आपण जेही क्वालिफिकेशन निवडलेलं आहे मागच्या पेजवर, ते या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी डिप्लोमा इन एज्युकेशन हे ऑप्शन निवडलेलं असून म्हणजे डी-एड. तर मी डी-एडशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर पास का अपीयर आहे जे तुम्हाला चूज करायचं आहे. या ठिकाणी पास हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर जे वर्ष असेल तुमचं बी-एडचं, डी-एडचं ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोर्स नेममध्ये फक्त एकच राहणार आहे आपलं एज्युकेशन, एलिमेंटरी एज्युकेशन हेच फक्त या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तेच फक्त तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोर्स किंवा स्ट्रीम निवड तुमची जे युनिव्हर्सिटी आहे ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. तुमची जर का या ठिकाणी युनिव्हर्सिटी दिसत नसेल तर एकदम खाली एकदम शेवटचं ऑप्शन आहे अदरचं. ते अदरचं ऑप्शन तुम्ही निवडून ऑप्शन टाकण्याचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. तुम्ही या ठिकाणी एक जे माझी युनिव्हर्सिटी असेल ते मी या ठिकाणी चूज करणार आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे. या ठिकाणी सर्चचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे आणि जर का तुमची या ठिकाणी युनिव्हर्सिटी दिसत नसेल किंवा बोर्ड तुमचं दिसत नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करून अदर हे ऑप्शन निवडून तुमची ते युनिव्हर्सिटी तुम्ही टाकू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्हाला इकडे रिझल्ट मोडमध्ये सिलेक्ट करायचं आहे. पर्सेंटेज आहेत की CGP आहे. तर या ठिकाणी मी CGP ऑप्शन निवडणार किंवा मग तुम्हाला पर्सेंटेजसुद्धा या ठिकाणी ऑप्शन निवडू शकता. तर आपण या ठिकाणी पर्सेंटेज ऑप्शन निवडूया. त्यानंतर पर्सेंटेज ऑप्शन निवडल्यावर हे पेज या ठिकाणी थोडंसं लोड घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे या ठिकाणी मार्किंग टाकायचे ऑप्शन येणार आहे. किती मार्क मिळाले कितीपैकी. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जो शाळेचा किंवा विद्यापीठाचा पिनकोड असेल, इन्स्टिट्यूट पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरली स्टेप आहे आपली फोटोग्राफची. या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला 10 ते 200 KB आतमध्ये तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे 4 ते 30 KB आतमध्ये. मित्रांनो, चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुमची सही ठेवलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सही अपलोड करू शकता. अपलोड ओरिजिनल साईज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही साईड आल्यावर पुन्हा तुम्हाला अपलोड ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुम्ही दोन्ही फोटो आणि सही अपलोड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे फायनल स्टेप आहे. आता या ठिकाणी जेवढी आपण माहिती भरलेली असेल ते आपल्यासमोर शो होणार आहे. जर का यामध्ये तुम्हाला काही करेक्शन करून घ्यायचं असेल तुम्ही सध्याच करेक्शन करून घेऊ शकता. अदर तुम्ही एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर अदर या ठिकाणी करेक्शन करू शकत नाही. सो मित्रांनो, मी अदरची माहिती पूर्ण भरलेली असून पद्धतशीरपणे भरलेली असून आता तुम्हाला सर्व या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे.
फॉर एक्झाम्पल माय नेम, कॅटेगरी या सर्व चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण चेकबॉक्सला क्लिक केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या फायनल सबमिशन ॲप्लिकेशन ला सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला येस या ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी आपले तिन्ही स्टेप पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. आता आखरीची स्टेप आहे पेमेंट करण्यासाठी. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर युअर ईमेल आयडी टू एट टू बी व्हेरिफाईड. क्लिक क्लिक हिअर टू व्हेरीफाय युअर ईमेल आयडी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला जो तुम्ही ईमेल आयडी यूज केला असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून आणि सबमिट आणि गेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो जर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ईमेल आयडीवर OTP आलेला असून आणि या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी व्हेरीफाय सक्सेसफुलचा मेसेज यायला हवा. त्यानंतर या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्ही या ठिकाणी पाहता की आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. पे एक्झामिनेशन फीस ₹500 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी 500 का आलेला आहे? कारण की हा फॉर्म एक कॅटेगरीमध्ये भरलेला असून SC कॅटेगरीमध्ये, त्यामुळे हे फीस या ठिकाणी ₹500 आलेली आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा ऑनलाईन प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ऑनलाईन एनी डेबिट कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बारकोडचे ऑप्शन वगैरे दिसत नाही. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पेमेंट करायचे बरेच तुम्ही ऑप्शन पाहत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला QR कोडच्या सहाय्यानेसुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकता. QR कोड या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्यावर तुमच्याकडे ते शो करून ठेवायचे आहे किंवा आपल्याजवळ ठेवायचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z फॉर्म पाहिलेला असून जर का यामध्ये काही अडथळा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.